प्रेमा बिना ज्ञान नको देवा, 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 नित्य नवा तया माझी, नित्य नवा तया माझी,
गुरुचरण सरोज रजनी जमुन मुकुर सुधारी वर्णो रघुवर विमल जशो जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या के मोहे हरबु क्लेश विकार गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरो सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्वानगम्यं वंदे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामोरिष्टं वातात्मजं वानरयोथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराणा शिवचंद्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी शराळी कारुण्य सिंधो भव दुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेची आता महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य विश्वं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं दुसरे चरण संताचिया पंचकृपादाने कथेचा विस्तारो बाबाचे सद्गुरु दासतोका जगतातून या जायाचे रे मरणाचे स्मरण करा दोन दिवसाची धन संपत्ती विद्वत्तान संतारे विको कमी करायची लोभितीच्या पडवणी करसी कारे आयुष्याची होळी रे भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी
प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविण नाही समाधान. रांडविडे देवे सिंगार पै केला, प्रेमाविण झाला ज्ञाने कैसा. एका जनार्दनी प्रेमाती गोड, अनुभव सुवाड जाणतील. विठाला विठाला प्रेमा बिन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. बर का. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमा बिन नाही समाधान असतो. कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय विश्ववंदनीय परमार्थाचा महामेरू. मायबापानो, ज्यांच्या पावलाच्या खालची धूळ उचलल्यानंतर असं जर कपाळाला लावली तर स्वानंद सुखाची प्राप्ती प्राप्त होते असे जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ नाथ बाबांचा अभंग बहुतेकांच्या परिचयाचा निमित्त या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह. समस्त ग्रामस्थ माता भगिनी पुरुष वर्ग अबालवृद्ध माळसा कांताच्या कृपेनं म्हणजे भगवंत शंकराच्या कृपेनं या ठिकाणी वैकुंठवासी परमपूज्य आदरणीय मास्तर बाबा खायदेकर, परमपूज्य आदरणीय शिशिराव महाराज वैकुंठवासी, हरिभक्तीपरायण रघुनाथ बाबा वैकुंठवासी, गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय नामदेव महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने तसेच समस्त ग्रामस्थ माता भगिनी भजनी मंडळ भाविकांच्या अथक परिश्रमातून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. सप्ताहाच्या 7व्या दिवसाचं कीर्तन पुष्प गुंफण्याचा प्रयास आणि प्रयत्न करतो माळसा देवीच्या प्राणांनामध्ये. बाबा आदी करून माता भगिनी पुरुष वर्ग आबालवृद्ध आमचे मृदुंगाचार्य, मृदुंग अलंकार, मृदुंगातला पुष्कराज, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात ज्याने आपल्या पखवादाची थापेचा निनाद काढला असे हरिभक्तीपरायण बाबा भरतजी महाराज पठाडे अण्णा, पुन्हा हार्मोनियम जर साथ देतात असे हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय शैलेंद्र महाराज उपस्थित, सिंथसायझर वर जे साथ देतात असे हरिभक्तीपरायण चेतक महाराज उपस्थित आहेत. पुन्हा सुंदर चाल गायलेले सदानंद येळकोट येळकोट सदानंदाचा असे सदानंद गुरुजी असतील. कैलास महाराज, कैलास आणि सदानंद नाव एकच रे. हो, कैलास महाराज उपस्थित. माझ्या बरोबर आलेले प्राध्यापक परमपूज्य आदरणीय प्रतापजी महाराज, परत युवा कीर्तनकार परमपूज्य आदरणीय आमचे काका पवार काका, काका महाराज उपस्थित. पुन्हा तुषार भैया, विकासानंद, कृष्णा महाराज बोबडे आदी करून मागे पुढे उभा राहिले सांभाळे आलिया आगाकडे माराया. आमचे विडेकरी, भालदार, चौकदार, समस्त ग्रामस्थ आदी करून माय बापांनो, सरपंच, उपसरपंच, त्यांची संपूर्ण कमिटी, कार्यक्रमाच्या निमित्तानं वेळोवेळी फोन करणाऱ्या भैया पण उपस्थित आहेत. समोर पण बसले तुम्ही. तर का बाबा आमच्या घरामध्ये भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. आमच्या घरामध्ये भक्ती असावी, प्रेम असावं. मग घर कोणतं तुम्हाला कोणतं वाटतं? काय आहे बोला. घर म्हणजे वीट वाळू डबल सिमेंट याला घर म्हणायचं का? ज्या घराला 72 कोटी 72,07,200 सूक्ष्म नाड्या आणि मोठाल्या नाड्या आहेत आणि त्या घराला 3.5 कोटी छिद्र आहेत, हे घर. कोणत्या घरामध्ये भक्ती पाहिजे हो? या का विटाच्या? कोणत्या घरामध्ये प्रेम पाहिजे? या का विटाच्या? बाबा या घरामध्ये भक्ती प्रेम असेल तर जीवनामध्ये स्वानंद परमानंद अनंतनाथ तुर्यावस्थेची प्राप्ती प्राप्त होत असते. आणि म्हणून महाराज आमच्या घरामध्ये भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. पुढे गम्मा काय अभिमान नित्य नवा या माझे. बरं का, माझ्या घरामध्ये ज्ञान यावं. लक्षात आलं का? त्यानं म्हणजे अखिल कोटी ब्रह्मांडाच्या नायकानं बरं का, किंवा पांडुबाईसाठी वेडा झाला आणि जेजुरी सोडून चंदनपुरी आला. बरं का, आमच्यासाठी त्यानं वेड व्हावं. काय वाटतं बरं काय?
त्यानं आपल्यासाठी वेड व्हावं. आणि मग मला सांगा, जेजुरीवरून त्यानं आपल्या घरी यावं का तुमच्या पोटामध्ये जन्माला यावं? बोला की. तुमच्या घरामध्ये भक्ती प्रेम असेल तर क्लास 1 क्लास 2 SP कलेक्टर लाल दिव्याच्या गाडीत फिरणारे पोरं जन्माला येत असतात बाबा. आणि आपल्या घरामध्ये आनंद देणारे पोरं जन्माला यावेत याकरता परमार्थ कळणं महत्वाचं आहे. आता मला सांगा, आता मी बाबा दिसतो का बाबा आई? काय वाटतं? बोललं पाहिजे कीर्तनात. कीर्तन एक संवाद शास्त्र आहे. बाबा दिसतो का बाबा आहे? बाबा दिसतो मी. मगाशी तुम्ही जर मला बघितलं असतं तर अशी चुस्ती पायजामा वेगळ्याच प्रकारचा होतो. मग माझं हे बाह्य स्वरूप आहे का अंतर स्वरूप आहे? हे माझं बाह्य स्वरूप का अंतर स्वरूप? बाह्य स्वरूप. मग बाह्य स्वरूपाने बाबा दिसणं महत्वाचं का अंतर स्वरूपाने? अंतर स्वरूपाने. वारकरी दिसणं महत्वाचं का असणं? बोला की. वारकरी दिसणं महत्वाचं नाही, वारकरी असणं फार महत्वाचं आहे. महाराज दिसणं महत्वाचं नाही, महाराज असणं फार महत्वाचं आहे. पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? वे आर थिंकिंग, वे आर कल्चर, वे आर लाईफ. तुमची विचार प्रणाली, तुमचं राहणीमान, तुमचं दैनंदिन जीवन याला अध्यात्म म्हणावं, याला फिलॉसॉफी म्हणावं, याला तत्वज्ञान म्हणावं. आणि म्हणून मायबापांनो, आमच्या घरामध्ये ब्लड मधला परमार्थ असणं महत्वाचं आहे. ब्लड, ब्लड रक्ताचा. मग असे सर कुठं गेले? तो डाळिंबाची शेती करणारे माग बसलेत ना. अवधान द्या जरा. एक जणाने मला विचारलं बरं का, डीएड बीएड बीपीएड लॉ DHMH इंजिनियर जास्त शिकलेले पडू नयेत. आणि बाबा ते फक्त एवढंच म्हणतात, वा लोकांचा धंदा आहे, बाप म्हणजे धमकी, पुण्य म्हणजे बोलथा. त्यांनी पण जरा अवधान द्या, जरा लक्ष द्या. एक जणाने मला विचारलं, कुठून आलास? बरं का, मी म्हटलं नगर जिल्ह्यात ना आलो. कोणा विचारलं कुठून आलास? अरे म्हटलं नेवाशा तालुक्यातला आहे मी. बरोबर आहे की नाही? आता मी कुठून आलो? नेवाशा तालुक्यातला आहे. कुणा विचारलं खोटं बोलतोस? अहो म्हणलं खरंच नेवाशा तालुक्यात ना आलो. ते म्हणलं वेडा आहेस काय, तुझं कीर्तन टीव्हीवर चालतं आणि काही पण सर्वसामान्य माणसासारखे उत्तर देतोस. बरं का? कारण मला काय म्हटलं, तुझं कीर्तन टीव्हीवर आहे आणि सर्वसामान्य माणसासारखं उत्तर देतो. 10 मिनिटाने सांगितलं. त्याने विचारलं कुठून आलास? विचारणारा जर ब्लेंड होता, शार्प होता, हुशार होता. भाग्यवान माणसाचे लक्षण त्यात होते. भाग्यवान माणसाचे लक्षण म्हणजे मोठं कपाळ, धनुष्याच्या बाणाच्या आकाराच्या भोवाया, सरळ नासिका, हसल्यानंतर दोन्ही गालावर खळ्या पडतात, मोठाले कान आहेत आणि खालचा ओठ पुरुषाचा गुलाबी असावा, ऑटोमॅटिक लिपस्टिक न लावता, आणि गुडघ्यापर्यंत हात असावे, आजाण बाहू, लांब सडक नखा असावेत. हे भाग्यवान माणसाचे लक्षण त्याच्यामध्ये होते. आणि त्यानं मला विचारलं कुठून आलास? म्हणलं नेवाशा तालुक्यात. पुन्हा विचारलं अरे म्हणलं पागल आहे का, कुठून आलास? मी विचारतो तू सांगतो नेवाशातनं आलो. पुन्हा विचारलं कुठून आलास? बरं का, म्हणलं नेवाशातनं. आणि मग लक्षात आलं हे तो कोई और है, पूछने वाला कोई और है. आणि मग सांगितलं आईच्या पोटातनं आलो म्हटलं. आणि खरं सांगा कुठनं आलास? कुठनं आलात? कुठनं? तुम्ही म्हणता चंदनपुरीला कुठनं आलात? कुठून? आईच्या पोटातून. पुढचा प्रश्न असा आहे अण्णा, बरं अण्णा, पुढचा प्रश्न असा आहे आईच्या पोटात कुठून आलास? म्हणलं बापाकडनं आलो. पुढचा प्रश्न असा आहे बापाकडे कुठून आलास? कुठनं आलोय? बापाकडे कुठनं आलोय? बाबा लक्षपूर्वक आहे का? कीर्तन म्हणजे भोळ्या काका, भोळ्या काका. हे काय भोळ्याचं, हेडपाटाचं, बावळाटाचं, नालायकाचं, मूर्खचं नाही बरं का. तुका म्हणे ते पाणी दे जाती ते रात्र बाळाचे काम डोळे, ते रात्र बाळाचे काम डोळे. तुका म्हणे ते पाणी दे जाती ते रात्र बाळाचे काम डोळे, ते रात्र बाळाचे काम डोळे. तुका म्हणे ते पाणी दे जाती ते रात्र बाळाचे काम डोळे, ते रात्र
म्हणे ते पाहिजे जाती आता आंघोळ होईन गाड्यात तेवढ्या पाण्यात बाबा परमार्थ म्हणजे ब्रिलियंट विज्ञानाची पुढची स्टेप जिथं विज्ञान थांबलं जातं तिथून पुढं अध्यात्म चालू होतं फिलॉसॉफी हे तत्वज्ञान आहे माय बापांनो म्हणले बापाकडे कुठून आलास माधवम माधवी प्रिय ज्या भूमीला खंडेरायाच्या रूपानं महादेवाच्या पायाचा स्पर्श झाला ती भूमी चंदनपुरी इथं अजूनही देवाचा पाऊल खुणा आहेत माय बापांनो आणि ह्या पाऊल खुणा ज्याला ओळखता आला तो ब्रिलियंट झाला आणि ज्याला इथल्या पाऊल खुणा ओळखला नाही तो म्हणणार काय ठोकर पडली कोण ज्याला खंडेरायाच्या म्हणजे महादेवाच्या बाणूबायाच्या मालकाच्या पायाच्या खुणा ज्याला या चंदनपुरीमध्ये ओळखता आल्या त्याने जीवनामध्ये सक्सेस गाठला माहिती आणि ज्याला हे सगळं असून सुद्धा काय खरं लक्षपूर्वक एक अवधान द्या जरा कॉन्सन्ट्रेशन द्या ज्या घरामध्ये भक्ती आहे ज्या घरामध्ये प्रेम आहे त्याच घरामध्ये लाभ मारीन तिथं पाणी काढणारे पोरं जन्माला येतात आय कॅन डू मी करू शकतो आणि मी बनवू शकतो मला आई मला खरं सांगा तुम्हाला तुमच्या पोरांची हेअरस्टाईल बदलायची का हेअरस्टाईल डोक्याच्या केसाचं वळण मॅडम डोक्याच्या केसाचं वळण बदलायचं का डोक्यातले विचार आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात त्या घरामध्ये क्रांतिकारी पोरं जन्माला येतात क्रांतिकारी म्हणजे असे कसे नाही माय बापान जरी होता शिवाजी जन्माला यावे माय बापांनो या करता आपलं घर मोठं असावे का घरातल्या माणसाचे विचार मोठे असावे काय वाटतं दादा घर किती मोठं आहे याला किंमत नाही घरामध्ये विचार किती स्टँडर्ड ब्लेंड आहे त्याला फार मोठी किंमत आहे ज्या घरामध्ये भक्ती आहे ज्या घरामध्ये प्रेम आहे त्याच घरामध्ये दया क्षमा शांती आनंद बोध विवेक वैराग्य ओत ओत भरलेलं असतं बाबा ज्या घरामध्ये भक्ती नाही प्रेम नाही दया नाही क्षमा नाही शांती नाही आनंद नाही बोध नाही किती त्या घरात पैसा आहे काय होते आणि म्हणून आपल्या घरामध्ये भक्तीचा आणि प्रेमाचा ओलावा असावा देवा बाकी मला काहीच लागत नाही हे देऊही नको तू बाकी द्यायचंच असेल तर भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा माय बापांनो ह्या आईला नेमकं मागायचंय काय हॅमलिंग कमी करा या आईला नेमकं मागायचं काय आपल्याला मागणं कळणं महत्वाचं आहे देवाला मागावं काय माय बापांना तुम्ही आम्ही देवाला काय मागतो वाढावे संतान गृही भावे धनधान्य भावे धनधान्य गृही भावे धनधान्य वाढावे संतान गृही भावे धनधान्य गृही भावे धनधान्य गृही भावे वाढावे संतान आणि बाबा देव पोर देत नाही जरा लक्षपूर्वक आहे देव पोर
एक जण म्हणला मी माळ घालतो पोरग होईन का, मी म्हणलं होणार नाही, माळीनं पोरगच होईल. आणि जर घालत असतं तर मला 3 पोरी झाल्या नसत्या. लक्षपूर्वक काय कर, देव पोरं देत नाही, दिलेच असते देवाने सगळं काही. तर पहा ते पांडवांना वनवास भोगण्याची काही एक गरज नव्हती बरं का बाबा. एक जण म्हणलं मग तो जर नारळ पुरायला दिलं का लागन का बोरला पाणी. आमच्या सारख्या जर नारळ पुरायला दिले तर ते पाणी हायती निघून जाईल. तू म्हणले कशावरून, तुकोबराने म्हणालाच नको होतं, बरे झाले देवा निघाले दिवाळे. साधू संतांच्या आशीर्वादाने घरामध्ये भरपूर संपत्ती आणि मर्यादित संततीची प्राप्ती प्राप्त होत नाही. मग मायबापांनो, आपल्या घरामध्ये भरपूर संपत्ती आणि मर्यादित संततीची प्राप्ती प्राप्त व्हावी याकरता आमच्या घरामध्ये भक्ती आणि प्रेम हे कळणं महत्वाचं आहे. लक्ष्मी चंचल का लक्ष्मीवान चंचल, काय वाटतं तुम्हाला? हॅमलिंग होते माझा आवाज. लक्ष्मी चंचल आहे का लक्ष्मीवान चंचल आहे? बोला की तुम्ही. हे नसतं सांगतायत तर पुढचं विचारतो मी तुम्हाला. दारूत नशा राहती का दारू पिणारात राहती? आपण कोणी घेत नाही पण अंदाज होना चाहिए अपना अपना. एक तो अंदाज तो होना चाहिए ना यार. दारूत राहती का दारू पिणारात राहती? पण दारूत नशा असते का आता तर बाटलीला उड्या मारल्या असत्या. दारूत नशा नाही, दारू पिणारात नशा आहे. आता लक्ष्मी चंचल का लक्ष्मीवान चंचल, काय वाटतं तुम्हाला? काही जर म्हणले लक्ष्मी चंचल आहे बाबा, पण लक्ष्मी जर चंचल असती, लक्ष्मी चंचल नाही लक्ष्मीवान चंचल आहे. ज्याच्याकडे लक्ष्मी गेली, भरत महाराज ते फक्त एवढंच म्हणतं, सांगा मी काय करू, ही पेऊ का ती पेऊ, याचा मार खाऊ का. लक्ष्मी चंचल नाही लक्ष्मीवान चंचल आहे. दारूत नशा नाही, दारू पिणारात नशा आहे. आणि म्हणून मायबापांनो, आपल्या घरामध्ये भक्ती आणि प्रेम असावं. आणि भक्ती प्रेम डाउनलोड करण्याचं वय 15 ते 25. भक्ती आणि प्रेम हे डाउनलोडिंग करण्याचं वय असतं 15 ते 25. मग या 15 ते 25 मध्ये मी चांगल्या मार्गाने टर्न मारावा का वाईट मार्गाने? बरं का तरुण मित्रांनो, ज्या तरुणाला मित्र चांगले आहेत त्या तरुणाचं आयुष्य भवितव्य चांगलं आहे. आणि ज्या तरुणाचे मित्र खराब आहेत, म्हणून बरं का आई, तुम्ही तुमच्या पोरांना किती चांगलं खाऊ घालता याच्याही पेक्षा तुमचं पोरग कुणाबरोबर फिरतं ते पहा. मग धावळ्या शेजारी पावळ्या बांधला वाण नाही तर गुण लागला. आणि म्हणून चांगल्याच्या संगतीत फिरू द्या, पोरं चांगलं होणार आहे. वाईटाच्या संगतीत फिरलं तर निश्चित संपून जाणार आहे पोरं. आणि म्हणून आता सगळ्यात महत्वाची कीड लागली आपल्या समाजाच्या पोरांना. आपल्या समाजाच्या पोरांना कीड लागली मायबापांना, आपल्या पोरांना. कशावरून? कारण की लक्षपूर्वक आहे का, सगळ्यात जास्त मावा कोण खातो? कोण खात? अहो असे काही पोरांचे तोंड आहेत आपल्या, ते जर हसलं ना, दात येत ना दात, आपलं टॉयलेटचं भांड बरं. आणि या भुटक्यामुळं बरेच पोरं दाजी झाले. टोल नाक्यावर संख्या वाढायला लागली बाबा. पौरुषत्व निघून गेलं मायबापांनो. अरे तरुण मित्रांनो, जरा लक्षपूर्वक ऐका. कारण की जर आपले हिंदू जर नपुसक व्हायला लागले, काही उपयोग नाही मायबापांनो, काही नाही. आणि म्हणून आपल्या घरामध्ये योग्य आहाराचं दिग्दर्शन करणारा घरामध्ये असणं महत्वाचं आहे. आहार करून घालणारी व्यवस्थित असणं महत्वाचे आहे. घरामधली महिला स्मार्ट असेल. स्मार्ट म्हणजे हॅलो, how are you? Who is this? I'm fine. स्मार्ट म्हणजे असते का?
तिचं बोलणं, तिचं चालणं, तिचं राहणं, तिचं दिसणं, तिचं खाणं, तिचं खाऊ घालणं, तिचं लेणं हे स्मार्ट असावं. घरामध्ये पुरुषाचं खाणं आणि स्त्रीचं न्हाणं हे झाकून असावं. लक्षपूर्वक आहे का? घरामध्ये पुरुषाचं खाणं, स्त्रीचं न्हाणं हे झाकून असावं आणि घरामध्ये महिलेचं पोट 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 झाकलेलं असावं. आणि जे पोट झाकलेलं आहे त्या पोटातून कुलवान गुणवान आणि सिलवान पोहर जन्माला येतात. म्हणले पोटाचा आणि पोहराचा संबंध काय? आपल्या लग्नामध्ये एक रीत आहे. नवरदेवाच्या बापानं नवरी मुलीच्या आईला एक साडी घ्यायची असते. त्या साडीचं नाव काय? पोट झाकणं. मग पोट झाकणं त्या साडीला नाव का? का बाबा हेमा गुनालन पुढे तो बस पीछे से आ गया, आगे ढकल दिया, करना चाहिए करते थे, इसी के कारण हम करते. त्यांनी केलं म्हणून आम्ही करायचं बरं का? आम्ही केलं म्हणून त्यांनी करायचं. हे का करावं? केलं तर काय होतं? नाही केलं तर काय होईल? माय बापांनो, ज्याला परमार्थ कळाला त्या घरातला अनर्थ पळाला आणि ज्या घरातला अनर्थ पळाला त्या घरामध्ये येऊन गोपाळ आणि येऊन गोपाळ आहे तेथे त्या करता चित्त कसं असावं? तुका मने चित्त करार निर्मळ, तुका मने चित्त करार निर्मळ, तुका मने चित्त करार निर्मळ, तुका मने चित्त करार निर्मळ. देवानी गोपाळ आहे तेथे, देवानी गोपाळ आहे तेथे, चित्त करार निर्मळ. माझ्या अण्णा करता टाळ्या वाजव आणि एकदा सदानंदा करता कैलासा करता, एकदा या सप्ताह कमिटी करता. काय जीव लावून केलं महाराज. मागचा सेटअप लग्नाला नसतो, असं लग्नाला नसतो. असं खाली गालीच्या इकडून महाराज, इकडून विठ्ठल रुक्मिणी, असा साईडचा मंडप, डेकोरेशन, ते मर्क्युरी फोकस, डॉल्बी, व्हेरी नाईस. कोण आहे ऑपरेटर इथलं? ऑपरेटर कोण आहे? सगळं आपलं सेटअप कोणाचं आहे? हो, यांच्या करता एकदा बरं का, एकदा व्हाईटनेस केलं महाराज. कोण तुम्ही मरकुरीत पाय होताय बाबा. असं भारी एकदम आनंदाचं इकडे भालदार सोपदार ज्यांच्या घरी थांबलो होतो आम्ही. बाबा काय नाव त्यांचं? फराळाला आता कल्पना ताई, सुरेश दादा, त्यांच्या तिथं फराळाला सगळ्या महाराज मंडळीला यथोच्च फराळ होतं. काय वडा, असं दही भात आहे का नाही? भात नव्हता पण दही होतं. उपवासाला भात चालत नाही. आणि माई असं हे सुंदर वातावरण. आणि या ठिकाणी पत्रिका कुठं गुंढळून फुतकतो असं. या ठिकाणी माय बापांनो चंदनपुरीची माळसा, आता मी माळसाच आहे नालो म्हणले. नेवासाची माळसा, चंदनपुरीची बाणा. आणि अशी भेट झाली महाराज. तिकडची इकडं इकडं असं सांगतो बाबा.
हे हृदय कोणते काय काय कोणास ठाऊक असं वाटलं. जवळ आले ना इथलं गाव जवळ आलं तिथं धप धप असं व्हायला लागलं. अगदी आनंदाचं वातावरण झालं आणि मग सांगितलं बापाकडे कुठून आलास, बापाकडे कुठून आलास. ते म्हणले माहिती नाही. आता लक्षपूर्वक आहे का, ज्यांना माती कळाली, ज्यांना माती कळाली त्यांना गती प्राप्त झाली. बापाकडे कुठून आलो म्हणलं तर माधवम माधवी प्रिय. माधव म्हणजे भगवंत आणि माधवी म्हणजे भूमाता. आणि ह्या भूमातेची गर्भधारणा करण्याकरता तो किती जूनला पडला. पुरुष मंडळी किती जूनला पडला तो? 7 जून. कितवा महिना? 6व्या महिन्यात तो पडला. बरोबर आहे. आणि कितव्या महिन्यात ही भूमाता हिरवा शालू नेसून नटून थाट झाली? 7व्या महिन्यात तिला हिरवा शालू नेसला. बरोबर आहे. आता मला आई तुमच्याकडे, डोहाळ जेवण घालायच्या वेळेस गर्भवती महिला तिला कितवा महिना लागतो? डोहाळ जेवण कितव्या महिन्यात जीव घालतात? 7व्या. आता तिला डोहाळ जेवण घालायच्या वेळेस तिला जी साडी नेसवल्या जाती त्या साडीचा रंग कोणता? हिरवा. 7व्या महिन्यात ही भूमाता कोणती साडी नेसती? आणि आमची आई 7व्या महिन्यात कोणती साडी नेसते? आता लक्षपूर्वक आहे का? पावसाच्या रूपाने आम्ही आमच्या आजाच्या आणि बापाच्या जमिनीत पडलो आणि धान्याच्या रूपानं उगलो. ते आमच्या आजीनं, आमच्या आजानं, आमच्या बापानं, आमच्या आईनं ते कापलं, ते कुटलं, ते कणलं, ते उफणलं आणि आमचं धान्य गाडी बैलीत टाकलं, वाड्यासमोर आलं. आमच्या घरातल्या आईनं त्या बैलाला कुंकू लावलं, बैलाच्या पुढच्या खुरावरती पाठी टाकलं, अर्धी कोरकोर भाकरी त्या बैलाला खाऊ घातली आणि गाडीवानाला ओवाळलं, गाडीवानावरून असं कुंकू लावलं आणि चतकोर भाकरी ओवाळून फेकून दिली. धान्य कणगीत गेलं. कणगी माहित आहे? कणगी. हो कणगी. काय म्हणतात तुमच्याकडे? कोठीत धान्य गेलं आणि आमच्या आईनं पहाटच्या वेळेस त्याला जात्यावर घेतलं. पहाटच्या वेळेसच ना. आणि जात्यावर घेतल्यानंतर बाय बापांनो त्या धान्याबरोबर ती बोलली, आता धान्य सजीव का निर्जीव? बोला की. पण चाले हे शरीर कोणाची आसक्ते, कोण बोलविते हरिवीण. धान्य निर्जीव नाही, ते सजीवला चालतं. ते निर्जीव कसं? तुझी आसक्ते
जसा भरत आणि शत्रुघ्न ना तसा एखादा कैलास नाजूक तुला भाऊ ऋषिकेश पाहिजे होता. शत्रुघ्न पाहिला का तुम्ही? जसा भरत आणि शत्रुघ्न बाबा हे सगळं महत्वाचं आहे. कारण हे परमार्थात म्हणणं परमार्थात वाजवणं म्हणजे माई आमची आई त्या धान्याबरोबर बोलायची, गव्हा बरोबर, ज्वारी बरोबर, बाजरी बरोबर. बोलता येतं का? अहो बोलता येतं ना, बोलता येतं. वृक्षवल्ली आम्हा सोयरी झाडाबरोबर तू को बराय बोलायची माय बापांनो. आमची आजी पूर्वी कावळ्या बरोबर बोलायची. तिच्याकडे भक्ती होतं प्रेम होतं. आजीबाई तुमच्या दारात जर कावळा येऊन बसला आणि तो जर आव आव करायला लागला तर म्हातारी सांगते सोनबाईला, सोनबाई काय आपल्या दारासमोर सडा संवर्जन कर, घरातले जाळं जळमट बाजूला काढ, चांगल्या प्रकारचं स्वच्छता कर, हॉल स्वच्छ कर, पाहुणे येणार आहेत. कसं ओळखला त्या येणार आहेत ग. आणि सायंकाळपर्यंत पाहुणे दारात यायचे. आणि मग सुनबाई विचार करायची, म्हातारीकडे लॅपटॉप नाही, मोबाईल नाही, काहीच नाही, मेसेज आला कुठून. आणि मग शेजारणीला जाऊन सांगायचे आमच्या सासूला काहीतरी चेटूक येत. अरे तिला चेटूक कसलं येत? तिला कावळ्यानं सांगितलं ना. हे मी नाही सांगत. पहिलं तो घे काऊ फुटका आहे, पहिलं तो घे काऊ फुटका. गवळ्याची भाषा आमची पूर्वी महिलांना कळायची. टिटवीची भाषा कळायची ना तुम्हाला? टिटवी तुम्ही जर रानात खुरपत असाल, गहू काढत असाल, बाजरी करत असाल, काहीतरी करत असाल आणि तुमच्या डोक्याहून जर टिटवी ओरडून गेलीच तर तुम्ही अंदाज असायचा कोणीतरी जाणार जाणार पाहुणा जवळचा. टिटवीची भाषा एका ग्रामामध्ये जाऊन पायामध्ये खडा धरून टिटवी करीत असे शयन, टिटवी यमाची तराळीन तडतड तडतड टिव 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 आणि टिटवी यमाची तराळीन. टिटवी मृत्यूचा संकेत देते आणि पूर्वी आमच्या जुन्या माणसाला मृत्यूचा संकेत कळायचा कारण की त्यांच्याकडे भक्ती आणि प्रेमाचा माय बापांनो मोठा वाटा ओतपोत भरलेला होता. आणि मग टिटवीची भाषा पिंगळ्याची. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो, खालच्या आळीच्या लोकांनो सावधवा, गाभहा पाचाचा यासी भुलू नका कोणी. आणि ज्या घरामध्ये भक्ती आणि प्रेम आहे त्या घरातला डायबिटीस, किडनी स्टोन, आरोग्य, सिराजचा प्रॉब्लेम, ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, मज्जाराची मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवायूचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम सगळा निघून जात असतो. पण घरामध्ये भक्ती आणि प्रेम असावं.
ज्या घरात भक्ती आणि प्रेम नाही त्या घरात माणसाचं टायर कधी उलट होत. बरेच जण ते बीपी वाढत येत रागणी आणि बीपी वाढला हे टायर लगे आता पडत झालं गेला तर गांडा. हे आमच्या जीवनातून आम्हाला डिलीट मारायचं. डिलीट याच्याकरता परमार्थ तरुणपणे असणं महत्वाचं. आमची आई धान्याच्या पाया पडली, धान्याला सांगितले ऐक ना, तुला आता मी दळणार आहे, तुला बारीक करणार आहे, तुला भरडणार आहे. राग येऊ देऊ नकोस राजा, कारण की उद्या माझा मालक तुला खाणार आहे. माझा मालक तुला खाणार आहे, तर खाल्ल्यानंतर माझ्या मालकाचं रक्त शुद्ध आणि सात्विक बनवते. हे कोणी सांगितलं? आमच्या आडाण्यातलं शहाणपण असणाऱ्या आईनं त्या धान्याला सांगितलं रक्त शुद्ध होऊ दे आणि रक्तापासून निर्माण होणारे शुक्राणू ब्लेंड असू दे. मग आलो कुठून? आम्ही जमिनीतून. जाणार कुठं? शरीराचे होय माते, शरीराचे होय माते, होय आणि हे मातीतच जाणार आहे. जसं माती म्हणते कुंभाराला, जितकं तुडवायचं तितकं तुडव मला, एक दिवस ह्याच्यातच गाडील तुला. लाकूड म्हणतं सुताराला, जेवढं तासायचं तेवढं तास मला, एक दिवस ह्याच्यातच जाळील तुला. लकड़ी कहे सुतार को वे तू क्यों काटे मुझको, लकड़ी कहे सुतार को वे तू क्यों काटे मुझको, एक दिन ऐसा आएगा, एक दिन ऐसा आएगा कि मैं जलाऊं तुझको, तनु मुंडलावे मुंडलावे मुंडला, तनु मुंडलावे मुंडलावे मुंडला, तनु मुंडलावे मुंडलावे मुंडला, जाणार आहेत क्लास 1, क्लास 2, एसपी, कलेक्टर, खासदार, आमदार, मुख्यमंत्री झाला आणि 500 वर्ष जगला. आमदार झाला 250 वर्ष जगला. जाणार आहे. महाराज झाला 200 वर्ष जगला. आएगा सो जाएगा. पण त्या घरामध्ये भक्ती प्रेम असलं तर मरण्यात सुद्धा मजा आहे माझ्या. आणि म्हणून खाल्ल्यानंतर रक्तापासून शुक्राणू ते शुक्राणू आम्ही आईच्या पोटात गेले, बापाकडनं म्हणजे मातीतून आले. ज्या घरामध्ये पुरुषाचं खाणं स्त्रीचं न्हाणं चांगलं आहे त्या घरामध्ये आनंद देणारे पोरं जन्माला येतात बाबा. आणि म्हणून याच्याही पुढचं आहे का, मुंबईला कथेला होतो महाराजांना, तुकोबरायांचं चरित्र चालू होतं माझं. लॉकडाऊन मध्ये 25 लोकात कथा केली आणि मला अँब्युलन्स मध्ये नेलं.
आता माझी तिथं राहण्याची व्यवस्था, त्यांचे 2 हेलिकॉप्टर स्वतःचे, मोठा माणसं. मला मस्त वाटत होतं ह्यो मा भक्त व्हायला पाहिजे. आता तिथं BMW, ऑडी, मर्सिडीज, जगवार, कोटीच्या पुढच्या गाड्या. राहण्याकरता मला अरे बापरे काय हॉल, काय थाट, ड्रायफ्रूट वगैरे सगळं. श्रावण महिना महाराज, आणि सोमवार तिसरा उगवला श्रावणातला. रविवार, सोमवार, मंगळवार कथा, आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकाराचं 25 लोकात कीर्तन. नाव नाही सांगणार महाराजाचं. आणि बरं का आई, तिथल्या घर मालकी माझ्याकडे सोमवारी सकाळी सकाळी, बाबाजी कैसा लगता है आपको? मतलब व्हेरी नाइस. आपको कुछ चाहिए? ड्राई फ्रूट, बदाम वगैरे, ज्यूस. म्हणलं मला काही नको, मुझे तो बाहर जाना है. ती काय म्हणली मला? मुझे तो बाहर जाना है, शॉपिंग डे है मेरा. मी म्हटलं जाऊ शकता तुम्ही, पण आपको कोई चाहिए हो तो नको चाकर है यहाँ पर, आप तो कुछ भी मांग लेना. म्हणलं जा तुम्ही. त्या गेल्या आणि दुपारी 3ला आल्या. तर मला वाटते कोण पोरगी आली काय. गेल्या तेव्हा साडी घालून गेल्या, आणि आल्या तर पार गुडघ्याच्या वर बरमुडा घालून आल्या. आणि टॉप घातल्याला ते सारं टेबल उघडलं, त्याला बायाना पिया नाश्याच आल्या माझ्याकडे. मी म्हणलं कोण आहात तुम्ही? बाबाजी मुझे पैशाना नाही आपने. म्हणलं कोण आहेस तू? हो रिअली नाही पैशाना मुझे. अगं म्हणलं कोण आहेस? खरंच नाही ओळखलं मला तुम्ही. अगं म्हणलं मी नाही ओळखलं, कोण आहेस तू? म्हणलं जिथं मी राहतो तिथली तू त्या मालकाची लहानी बहीण आहेस की काय? हो खरंच नाही ओळखलं मला. ती मला म्हणली खरंच नाही. अगं म्हणलं खरंच नाही, कोण आहेस तू? ती म्हणली मी सकाळी 9 ते गेले का, आपको कुछ चाहिए? ड्राई फ्रूट वगैरह, बादाम, जूस, मनुके, काजू, कुछ चाहिए हो तो मांग लेना, मुझे मेरा शॉपिंग दे. म्हणलं ती आहेस तू? म्हणलं सकाळी गेले तर साडी, ब्लाऊज, हेअरस्टाईल, कमरेपर्यंत केस. आता हे कसं असं? म्हणलं आमच्याकडं श्रावण मध्ये काही खानदानी माणसं दाढीला ब्लेड सुद्धा लावीत. खानदानी माणसं दाढीला ब्लेड सुद्धा लावित नाही, आणि तू बया माणूस असून कुशाल वंडी होऊन आली. बाबा ती मला काय म्हणली माहिती? अहो किती ओढ विचारता संप्रदाय तुमचा. मला किती ओल्ड विचारता संप्रदाय तुमचा. इथं लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, लोक चंद्रावर गेले, विमानाने प्रवास करतात, फ्रिक्वेन्स आहे. तुम्ही फक्त मागच राहिलात ना महाराजजी. विषय असल्यामुळे तुम्हाला वांगाळ वाटत असेल. ती काय म्हणली मला? मी हे काहीच पाळत नाही. काय म्हणली ती मला? मी हे काहीच पाळत नाही. मी तिला काय म्हणलं माहित आहे का? आता जरी तू काही पाळत नसली जरी तरी म्हातारपणी तुला कोणीच पाळणार नाही.
भक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती आणि मगच देशाची कोणी काढली हो रांगोळी? रांगोळी काढणार कोण आहे? हा शंका आहे कुठे? वा 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 वा, तुम्ही दोघे इथे येऊन बसा. ये ना ये ना इथे ये की ये गो विठ्ठलबाई ये ना. ते बाळाला पण येते. तुझं बाळ आहे का ते एवढे तर इथं बसा तुम्ही. हे महत्वाचं आहे. इथं बसा तुम्ही दोघी पण इथं बसा. कळलं पाहिजे ना तुम्ही काय केलं हे. 4-5 हजार लोकांना कळलं पाहिजे कोणी काढली रांगोळी. धन्य माय बापांना तुम्ही धन्यवाद. तुम्हाला टाळी वाजून स्वागत या महिलांचं. महाराज इथं आल्यानंतर गुळ भरून आलं. काय रांगोळी महाराज, काय रांगोळी. तिथं दिवे, तिथं जय शिवराय, जय तुकोबाराय आणि माई. आणि खरंच माय बापांना इथं येऊन बसावर दिसल्या पाहिजे तुम्ही सर्वांना. चॅनल कोणतं चालू आहे आपला? शहर चॅनल आहे का? YouTube चॅनल आहे स्टार मराठी. YouTube चॅनल स्टार मराठी कीर्तन महोत्सव. बरोबर आहे. धन्यवाद तुमचं. 4G 4K का? 8K का 4K? व्हेरी नाईस. क्या बात आहे. प्रत्येक ऍक्शन आधा सगळं टिपा चांगलं. मला थोड्या छोट्या क्लिपा पाठवून द्या. स्टेटसला ठेवायला चालेल. जर का आखं कीर्तन टाकलं म्हणजे मला सोडायच्या आत इथंच बसता का तुम्ही? तुमचं नाव काय मावशी? माई, ताई तुझं काय नाव आहे? सारिका ताई शेलार. आणि तुझं काय नाव कर? आणि त्या बारकीचं काय नाव आहे तुझ्या मांडीवर? पूर्वी अर्जुन शेलार. पूर्वी मला फेटेमुळे आहे. आणि तुमचंही स्वागत आहे माय बापांनो. आणि अण्णांचं पदवादन सर्वांचं गायन लक्षपूर्वक ऐका. ज्या घरामध्ये भक्ती आणि प्रेम कळाला त्या घरातला अज्ञानाचा अंधकार पळाला आणि पहिल्या चरणात दिग्दर्शन केलं. भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमावीन ज्ञान ज्ञान नको देवा अभिमान नित्येणावा तयामासी. पण बाबा या करता परमार्थ तरुणपणे करणं, चांगल्या प्रकारचं कीर्तन तरुणपणे का म्हातारपणे? बोला की चांगल्या प्रकारचं कीर्तन तरुणपणे का म्हातारपणे?
बोलत राहणार आहोत. चांगल्या प्रकारचा व्यायाम तरुणपणे का वृद्धपणे, चांगल्या प्रकारची ग्रीक रोमन फ्री स्टाईल तब्येत तरुणपणे का वृद्धपणे, चांगल्या प्रकारची शेती, चांगल्या प्रकारची शेती. तुम्हाला मायावाली भाषा समजत नाही का? समजत नाही का? मग बोलून करून नाही राहिले बाप्पांनो, काय होईच नाही तुम्हाला. चांगल्या प्रकारचं व्यायाम तरुणपणे का वृद्धपणे. तुम्ही पळा तुम्ही. चांगल्या प्रकारचा व्यायाम तरुणपणे का म्हातारपणे, चांगल्या प्रकारचं शिक्षण तरुणपणे का वृद्धपणे, लग्न परमार्थ. मग मला खरं सांग, परमार्थ तुम्ही तरुणपणे करता का म्हातारपणे? फार गाड्यात हिल्या झाल्या, दोन्ही हातात काढल्या, चष्म्याची दांडी तुटलेली पण करदुरा ओळून बांधलेला, दात सारे गळून गेलेले आहेत. 15 मिनिटात 3 फूट गाडी सरकती. काय चावीत आहे काय नव्हती आणि दारात आलो माया तेवढ बाबा मला मला फार काढून गाडी पेट्रोल पंपापर्यंत आणली ना. आता काय टाकी फूट करतात ते म्हणतात तेवढ्याच मराल बर राख. मी म्हणलं खरं सांगा. ते म्हणा बाय बाबा आता पोर आली ना मला चावाना कविता तडी मी सांगेन तर प्रमाण द्यायला तुम्ही सगळे येत नाही. आता फक्त माझं कीर्तन राहिले 12 मिनिटं आणि 12 मिनिटात मी काय कुठं किती सांगणार आहोत ते मला माहित नाही. 12 मिनिटात मी जय विठ्ठल करणार आहे. म्हणजे 12 मिनिटात 11 कंप्लीट वाजणार, 11ला मी कंप्लीट जय विठ्ठल करणार आणि त्याच्या बाजूला अण्णाला मला 5 मिनिटं द्यायचे वैयक्तिक सोलो वादनाला. सोलो वादनाला मला त्याच्यात 5 मिनिटं द्यायचे. परत त्याच्यात मला माळा ऐकायच्या. परत मी चंदन आणलेलं आहे चंदनपुरीला ओरिजिनल असलं बरं का. पावसी कुंकवाच्या खाली असं जर चंदन लावलं ना तर महादेवाची पार्वतीच असलं भारी चंदन आहे. सुंदर अगरबत्त्या इथं म्हणजे तुमच्या जिल्ह्यात मिळणार नाही अशी अगरबत्ती इथं आणलेली मी 1 नंबर. दारात लावली तर 30 घरं सोडून वास येतो तिचा. एवढा जबरदस्त बायका येते कोणाच्या तिथं अगरबत्ती लगेच टाकायचं. माझ्याकडे बघ ना अशी सुंदर स्वयंपाकाच्या वेळेस लावून बघा. एवढं वातावरण डेंजर तिथे अगरबत्ती असली. अगरबत्ती माझ्याकडे तुम्हाला मिळणार ओरिजिनल सुंदर आणि प्युअर आळंदीच्या वारीतून माळा आणलेल्या आहेत. म्हणजे गाठलेले आहेत बारीक लेडीज माळा पुरुषाच्या 700 रुपयापासून तर 70 रुपयापर्यंतच्या ओरिजिनल माळा माझ्याकडे तुळशी म्हणजे गाठलेल्या आहेत. तुमचं लेकरू जरी लटकलं तरी तुटणार नाही. तुटत डेंजर असले ओरिजिनल माळा, ओरिजिनल चंदनाचा गंध आणि ओरिजिनल अगरबत्ती इथे उपलब्ध आहे. तुम्हाला इथे मिळून जातात असले आहे. एकदा सुंदर आपल्याला टाळी वाजून भजन करायचं पण लगेच सापात खेळावं लगेच झालं चाल तर काही दम बीम आहे का. सगळ्यात शेवटच्या सगळे सर्व माणसं ज्याचे हात निष्पाप आहेत असा निष्पाप हात वरती करा. आळंदी वाटायला लागली. आळंदी सर्व काय कोंबड्याचे दुकान आहेत का? कोंबड्याची मुंडक पिरगळीता तुम्ही. जे हाताने पाप केलं नाही जे हात पाप करणार नाही
असे हात वरती करा. पाठीमागे उभा राहिलेल्या चंदनपुऱ्यामधल्या सर्व माता भगिनी पुरुष वर्ग तरुण मित्र. अरे बाप रे बाप रे बाप रे बाप रे. भरत महाराज पंढरपूर वाटतं ना, आनंदी वाटते ना महाराज. एका सुरात एका तालात आणि एका लयात आपल्याला भजन करायचं. भजन तुम्ही पण हात वर करता. अरे विठोबार कुमार देवी कुमार कुमार बाबा परमार्थ तरुणपणे असणं महत्वाचं आहे. या अभंगातले शेवटचं चरण डायरेक्ट होणार आहे बरं का. शेवटचं अभंगातलं बाबा परमार्थ तरुणपणे महत्वाचं करणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. सगळ्या गोष्टी तरुणपणे परमार्थ वृद्धपणे का करावी तातडी परमार्थाची. आपल्याकडे असं असतं हाई तरुण तर घे माझ्याकडून जाशील मरून तर टाकतेन पुरून. आणि म्हणून चांगल्याच्या संगतीत फिरू द्या. आणि म्हणून माई तुमचं पोरगही चांगल्याच्या संगतीत फिरू द्या. पोरगी सुद्धा चांगल्याच्या संगतीत फिरू द्या. आणि ज्या घरामध्ये मुला मुलीला चांगल्या प्रकारचे संस्कार असतात त्या घरामध्ये भक्ती प्रेमाचा पूर आलेला असतो. त्याच्यामध्ये त्या घरामध्ये ज्ञानाची प्राप्ती प्राप्त झाली. भक्ती प्रेमा बिना ज्ञान काही काही नुसतं ज्ञान आहे. ज्ञान आणि ज्ञानाने नुसते दांडरलेले म्हणजे अहंकार आलेला. एवढं ज्ञान आहे बाबा. काही काही घरामध्ये सहज जर आपण म्हणलो काय बंगला आहे राव, अरे बापरे बापरे वावत नका सिटी मारतो माझं काय बंगला आहे. त्या घरातली मॅडम लगेच पुढे येते महाराज काय येड संबळील. किती अहंकार आहे. अहंकाराचा वारा माझ्या विष्णुदासा भाविकास अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार नको. आणि म्हणून परमार्थ तरुणपणे असावा वृद्धपणे काम येत असतो बाबा. आता ज्यांनी स्वागत सत्कार केलं कीर्तनाची सेवा घेतली जसे राजेंद्र भाऊ जगन्नाथ सेलार आणि व बाबाजी वाल्मिक सेलार बरोबर आहे. आता आले होते कीर्तनाची सेवा घेतली स्वागत सन्मान केला. परमार्थ तरुणपणे असावा वृद्धपण आनंदाचाच. आणि ज्याने तरुणपणे माझ्या केली त्याच वृद्धपण आनंदात जात नाही आणि त्याला झोप येत नाही. ज्याने तरुणपणे मजा केली म्हणजे बाबा काय म्हातारपणे झोप येत नाही बाबा. आणि मग ज्याने तरुणपणे परमार्थ केला म्हातारपणे आनंदात गेलं आणि लक्ष पूर्वक आहे का जरा. ज्यांनी ज्यांनी मजा केली तरुणपणे त्यांना निम्या रात्री झोप उठत आकारालाच उठत. तर उठून काय ते काय काकडा करत का बाबा. ते उठत इकून बिडी काढीत आणि इकून कट्टेल काढीत पीठ आणि अशी दातात धरत. बरं दात नाही भरत मारत वाटात दाबून धरत.
आतोर 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 घेतो आणि पोराच्या पांघरूनवर फेकीत आणि पोराला म्हणतो पोरा उठा ना चालन फटफट स्वाडान गुरा ढोरा पोरग रगीतून मुंडक काढीत आणि मग म्हणतात झाली तोही कॅसेट चालू म्हणत तो एका मोबाईली झाला ना तू झोपाना ना मला हा फोन द्याय ना म्हातारी पोली कुलून ठेवती बाबा बाब्या कसा उलाटला माय म्हातारी उलट नाही तर काय करेल ज्या म्हाताऱ्याने तरुणपणे जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही आणि वृद्धपणे मग म्हणायचं मला दिंडीत येऊन द्या दिंडीत काय आलं तर रावटी भाऊती गेंडळ होतो तू काय दिंडीत येतो बाबा जोपर्यंत हे पंचमहाभूताचं फुल फुललेलं आहे तोपर्यंत भगवंताच्या चरणावरती समर्पित करा याचा सुगंध येईल वास येणार नाही आणि ज्यावेळेस याचं सगळं संपलेलं राहील त्यावेळेस देवळात आले तरी काही उपयोग होणार नाही मायबापांनो म्हणून करावी तातडी परमार्थाची म्हणून भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवातया माझी प्रेम सुख देई प्रेमा विण नाही समाधान रांडविने जेवी सिंगार पै केला प्रेमा विण झाला ज्ञानी तैसा आणि म्हणून मायबापांनो जाता जाता मी सांगून जाणार आहे माझ्या नगर जिल्ह्यामध्ये सत्य घडलेली घटना बरं का पोरींनो जाता जाता सांगणार आहे गरीब घरची पोरगी होती गरीब घरची कोणचा स्वर लागत नाही शिवरांजीने टाका गरीब घरची पोरगी होती गरीब घरची सत्य घडलेली घटना आहे बाबा बापाचं दुकान टेलराचं 3 बटन शर्ट पुन्हा पायजामा टोप्या कोपऱ्या शिवायचा एका बाजूला दुकान फळीचं दुकान पूर्वी जुने दुकान फळीचे असायचे त्याला भोंगा लागलेला आणि त्या बापाच्या दुकानात 3 वर्षाची पोरगी येऊन बसायची विंचकलेली केस फाटलेला फ्रॉक गरिबीना चेहरा काळवणलेला आणि त्या हायवेवरनं लाल दिव्याच्या गाड्या जायच्या बरं का पोरींनो लाल दिव्याच्या आणि महाराज ती 3 वर्षाची पोरगी आपल्या बापाच्या फाटक्या पायजाम्याला पकडायची आणि म्हणायची बाबा काय पोरी बाबा मला गाडीत बसायचं होत्या पोरीच्या डोक्यावरून हात फिरून बाप सांगायचा पोरी वेडी आहेस का स्पर्धा परीक्षा द्यावी लागतात एमपीएससी परीक्षा द्यावी लागते पैसे नाही आपल्याकडे अगं जर सकाळी त्या मशीनचं चाक फिरलं तर संध्याकाळची चूल पेटते तू सांगते मला बसायचं त्याच्यात बाबा बसणार आहे पोरगी पहिलीला दुसरीला तिसरीला चौथीला चांगल्या मार्कानं पास झाली पोरगी आई आणि घरापासून 7 किलोमीटर शाळा होती 5वीचं ऍडमिशन रिक्षात जायला पैसे आणि सायकल घ्यायची अवकात नाही सकाळी पोरगी 7 किलोमीटर जायची परत संध्याकाळी 7 किलोमीटर यायची 5वीत चांगल्या मार्कानं पास 6वीत चांगल्या मार्कानं 7वीत 8वीत 9वीत अरे 10वीत राज्यात प्रथम आली पोरगी आई त्या पोरीला बूट नाही त्या पोरीला लॅपटॉप नाही त्या पोरीला कसले क्लासेस नाही राज्यात प्रथम पोरगी आली आणि सरांनी तिला व्यासपीठावरती बोलवून घेतलं महाराज सत्य घडलेली घटना आणि त्या पोरीला विचारलं पोरी काय सर अगं तुझ्याकडे लॅपटॉप नाही मोबाईल नाही कुठं क्लासेस नाही तुझ्याकडे चांगल्या प्रकारचे गाईड्स नाही तरी तू राज्यात प्रथम आलीस असं काय माहिती अशी वरती आली तिचा पंजाबी ड्रेस सुरगळलेला डोक्याला खोबऱ्याचं तेल लावायचं नव्हतं लावायलाच नव्हतं आणि पोरीच्या हातात माईक दिला माईक थरथर 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 कापत होता तरुण मित्रांनो बरं का ग पोरींनो तिचा हा खालचा ओठ थरथरला डोळ्यातून टसकन अश्रू आले आणि तो हातातला माईक असा हलत होता आणि हलतानाच तिनं सरकडे बघितलं सर माझ्याकडे मोबाईल नाही माझ्याकडे लॅपटॉप नाही माझ्याकडे गाईड्स नाही माझ्याकडे पुस्तक नाही सर
मी रोज सकाळी 6 किलोमीटर 7 किलोमीटर येतो, 7 किलोमीटर 14 किलोमीटर जाते. माझ्याकडे बूट नाही सर, शोटर नाही थंडीला, कानटोपी नाही, मला सॉक्स नाही, ग्लोव्ज नाही हाताला, बिगर पॅडलची सायकल आहे माझी. पण सर सांगू तुम्हाला, मला माझ्या आईचं, मला माझ्या बापाचं आणि मला माझं स्वप्न पूर्ण करायचं सर. आणि पोरींना खरं सांगू तुम्हाला, अरे जिच्याकडे पैसे नव्हते, जिला शाळेत जायला व्यवस्थित दप्तर नव्हतं, जिला व्यवस्थित पेन नव्हता, कधी कधी रिफिल न लिहिणारी ती पोरगी 20-20, 30-30 पानं रिफिल न लिहून काढायची. तिचं बोट काय म्हणत असेल, पेन चांगलं नाहीये. त्या पोरीनं आता 3 वर्षापूर्वी, बरं का ग पोरीनं, त्या पोरीनं आता 3 वर्षापूर्वी आपल्या बापाच्या गळक्या सपरासमोर, त्या पोरीनं आता 3 वर्षापूर्वी त्या बापाच्या सपराला दार नाही, नुसती फळी लावायची, नातून दगड लावायचा, त्या सपरासमोर लाल दिव्याची गाडी उभा केली. तिला म्हणतात फुलवान, गुणवान आणि सिलवान. आणि माय बापांनो, आणि म्हणून लक्षपूर्वक आहे का, असेच काही पोरींचे बाप इंजिनिअरिंग साठी कोल्हापूरला टाकतात, नाशिकला टाकतात, पुण्याला टाकतात. पण पोरींनो, ज्या बापाने आपल्या करता कर्ज काढून पैसे काढलेत ना, त्या पैशाचं जरा भान ठेवायचं. कारण की सत्य घडायला लागल्यात घटना. ज्या बापाने माझ्या तालुक्यातली पोरगी कोल्हापूरला टाकली आणि मग 3 महिने 4 महिने 5 महिने 7 महिने 8 महिने झाले, पोरीचा फोन नाही, पोरीचं पत्र नाही. बाप ज्या वेळेस गेला, पोरगी नव्हती कॉलेजला, इंजिनिअरिंगला नव्हती. मग सांगितलं की 3 महिन्यापूर्वीच नाहीये, घरी सांगून गेली मी चालले म्हणून. नाही, शोधाशोध सुरू झाली, पोरगी सापडली गोव्यामध्ये एका पोराबरोबर. लक्षपूर्वक आहे का, ज्या बापानं आपल्या पोरीच्या इंजिनिअरिंग करता व्याजाने पैसे काढले होते, तो बाप फाटलेला बाप, मरलेला बाप, गरिबीला चेहरा काळवणलेला बाप, पायामध्ये चप्पल नाही तो बाप. पोलिसांनी त्या पोरीला पकडलं ना, त्या पोराला पकडलं आणि बापाला फोन केला, सापडली म्हणली पोरगी. बाप, भाऊ, आई, डोक्यावरचा पदर फाटलेला, परकराच्या झिरवाळ्या लोंबत्यात त्या आईच्या. आणि ज्या वेळेस त्या पणजीच्या पोलीस स्टेशन मध्ये आले, ती पोरगी तिथं उभी होती आणि बाप फक्त एवढंच म्हणत होतं, पोरी काय चुकलं ग माझ्याकडून. त्यावेळेस त्या पोरीचं उत्तर होतं, काका हे कोण आहेत, मी नाही ओळखत यांना. आणि म्हणून पोरींनो, आपल्या आईची आणि आपल्या बापाची मान खाली जाईल असं कधीच जगू नका. आणि तरुण मित्रांनो, आपल्या बापाची आणि आपल्या आईची मान खाली झुकणार नाही असं जीवन कधी जगू नका. कारण की आपल्या बापाची आणि आपल्या आईची मान आपल्यामुळे झुकली, समजायचं आपल्याला जीवन जगणं कळलंच नाही. आनंदाने जगा, समाधानाने जगा. अरे देवच काय, देवाचा बाप तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही. आणि माय बापांनो, आणि म्हणून आता वेळ, काळ, टाईम महत्वाचा आहे बाबा.